गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? गुड आफ्टरनून मॅम. बोला. बरं, आता आपण काल जे शिकलो त्याचं आपण पुढे कोणा समोरील बाजू, कोणा लगतची बाजू आपण आणि साइन कॉस टॅन याच्या आपण व्याख्या शिकलो की नाही? तर आपण त्याच्यावर आधारित जे आपला सराव संच आहे तो आपण घेणार आहोत आज. सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवा, म्यूट करा. कॅमेरा ऑन ठेवा बघू सगळ्यांनी. मला कसं कळेल कोण ऐकतंय कोण नाही ऐकत आहे? बाकीच्यांनी कॅमेरा ऑन करा. अच्छा, हो मॅम. कॅमेरा ऑन करा. हाँ शेयर. हाँ स्क्रीन. अच्छा ठीक है ठीक है. क्या हुआ मैम? हाँ, आता आपण सराव संच 8.1 आपण सुरू करणार आहे. 8.1 मध्ये पहिली जी आकृती आहे, हा बघा, हा काटकोन त्रिकोण तुम्हाला दिलेला आहे. पहिला हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे आपल्याला आणि त्या काटकोन त्रिकोणामध्ये कोन आर जो आहे तो काटकोन आहे. अशी आकृती आहे. अशी आकृती. PRQ काट जो आहे तो 90 अंशाचा आहे आणि तुम्हाला ही गुणोत्तर शोधायची आहे. साइन P कॉस Q त्यानंतर टॅन P आणि टॅन Q. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. पहिल्यांदा आधी कॅमेरा ऑन करा. मला बघू दे कोण कोण ऐकतंय. कॅमेरा ऑन करा मुलांनो. आवाज येतोय माझा? काल आपण व्याख्या शिकलो बघा, साइन कॉस आणि टॅन. साइनची व्याख्या काय शिकलो सांगा बघू दे. अनम्यूट करा आणि सांगा कोणीतरी साइन म्हणजे काय असतं. साइनची व्याख्या काय आहे? साइन बरोबर कोणासमोरील बाजू वर छेद करणं. बरोबर. आता पहिला आपल्याला साइन शोधायचंय. साइन P. P कोणाचं? साइन गुणोत्तर. साइन P म्हणजे P समोरील बाजू. कोणासमोरील बाजू म्हणजे कोणत्या कोणासमोरील बाजू? कोन P समोरील बाजू. कोणासमोरील बाजू छेद कर्ण. मग P समोरील कोणासमोरील म्हणजे कोणत्या कोणासमोरील? तर इथे तुम्हाला त्या कोणाचं नाव दिलेलं असतं. P. P समोरील बाजू कोणती आहे? P समोरील बाजू PQ. नाही. P कोण जो आहे हा P कोण, त्याच्या समोरची बाजू पाहिजे मला.
बरोबर समोरची बाजू पीच्या, कोण पीच्या समोरील बाजू QR. हा कोण पी क्यू आर. आणि कर्ण कोणता आहे? PQ. पी क्यू. PO बरोबर. PO पीओ नाही, तो क्यू आहे, हा क्यू आहे. पी क्यू. ठीक आहे. आता दुसरं गुणोत्तर आपल्याला कॉस क्यू विचारले. आता क्यू कोणाचं? कॉस गुणोत्तर. कॉसची व्याख्या काय आहे? कॉस 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 बरोबर कोणालगतची बाजू छेद कर्ण. बरोबर. कॉसची व्याख्या आहे कोणालगतची बाजू. म्हणजे इथे कॉस क्यू, कॉस क्यू म्हणजे कोणालगतची बाजू. मग कोणत्या कोणालगतची? क्यूच दिलेलं आहे, कॉस क्यू विचारले. मग कोण? क्यूच्या कोणालगतची बाजू, क्यूच्या लगतची बाजू छेद कर्ण. मग क्यू जो आहे हा, या क्यू ला लगतची बाजू कोणती आहे? या क्यूची लगतची बाजू कोणती घ्यायची? PR. बघा, काल तुम्हाला शिकवलेलं कोणालगत म्हणजे बाजूच्या, शेजारच्या, समोर एकच असते. क्यूच्या समोरील बाजू कोणती आहे? कोण क्यूच्या समोरील बाजू कोणती आहे? बरोबर, हा जो कोण क्यू आहे, हा बरोबर समोर बघा कोणती बाजू आहे क्यूच्या, P कोणती आणि बाजू R. आहे? पी आर. P पण आणि R. आपल्याला इथे समोरील बाजू नको ना, आपल्याला लगतची पाहिजे. समोरील नकोय. कॉस मध्ये समोरील बाजू नाहीये, कॉस मध्ये लगतची येते. पी आर जी आहे, क्यू ची समोरील बाजू पी आर आहे, पण मला लगतची पाहिजे. मग लगतच्या बाजू कोणत्या आहेत? तर लगतच्या दोन बाजू आहेत. पी आर समोरील बाजू आहे ना, आणि उरलेल्या या ज्या दोन आहेत क्यू आर आणि क्यू पी, या दोन लगतच्या बाजू आहेत. पण त्यातली ही जी पी क्यू किंवा क्यू पी आहे ती कर्ण आहे, ती नाही घ्यायची. मग लगतची कोणती बाजू घ्यायची आपण? कर्ण सोडून जी दुसरी बाजू आहे ती लगतची घ्यायची. म्हणजे कोणती येणार? कर्ण. हा सोडून द्या, QR. हा कर्ण आहे. हा कर्ण सोडला तर एक समोरील बाजू असते आणि एक लगतची असते. क्यू ला समोरील बाजू पी आर आहे आणि लगतची बाजू क्यू आर घ्यायची. कर्ण कशातच नाही, कर्ण वेगळा असतो, कर्ण ही बाजू घ्यायची नाही, तो कर्ण आहे. मग इथे क्यू आर बरोबर आहे. क्यू आर छेद कर्ण कोणता आहे आपला? कर्ण ठरलेला आहे. कर्ण कोणता येणार? बोला कर्ण. PR. कर्ण 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 कोणता आहे? कर्ण तर ठरलेला आहे ना मुलांना. PQ. पी आर कसा कर्ण आहे? PQ कर्ण आहे ना. त्याला 90 अंशाचा PQ. कोन जो आहे, 90 अंशाच्या कोणासमोरील बाजू आर 90 अंशाचा आहे, त्या आरच्या समोरील बाजू कर्ण असते. PQ हा कर्ण आहे, कर्ण बदलत नाही. आता तिसरं गुणोत्तर विचारले टॅन. टॅनची व्याख्या काय आहे? टॅन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. बरोबर, कोणासमोरील बाजूचे कोणालगतची बाजू. मग कोणत्या कोणासमोरील आणि कोणत्या कोणालगतची बाजू घ्यायची आहे? कोण कोणता बघायचंय? कोणत्या कोणासमोरील बाजू घ्यायची आपल्याला? QR. हा क्यू आर कोणासमोरील म्हणजे पी 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 कोणाशी संदर्भात घ्यायचं? पीच्या कोणासंदर्भात? पीच्या समोरील बाजू, पीच्या समोरील बाजू क्यू आर आणि पी ला लगतची बाजू कोणती आहे? PR. पी आर. बरोबर. तुमचे कॅमेरा पण ऑन करा, मला बघू दे मुलांनो काय करताय.
कॅमेरा ऑन करा पटकन. एकांनी केलाय, अजून बाकीच्यांनी पण करा. कळतंय का तुम्हाला काय चाललंय आपलं? कोणा लगतची बाजू, कोणा समोरील बाजू, थम्सअप करा. कळतंय का? ठीक आहे. आता आपण टॅन पी काढला. आता टॅन क्यू मला सांगा काय येणार. टॅन क्यू तुम्ही काय काढा? टॅन क्यू, टॅन क्यू ची व्याख्या म्हणजे क्यूच्या समोरील बाजू क्यू, कोन क्यू, कोन क्यू समोरील टॅनची व्याख्या लिहायची आणि कोन क्यू संदर्भात तुम्हाला तो गुणोत्तर, ते गुणोत्तर काढायचं आहे. टॅनची व्याख्या काय घ्यायची परत? टॅन क्यू विचारले, आता आपण टॅन पी शोधलं ना, आता टॅन क्यू शोधायचंय. क्यू कोणासाठी? समोरील बाजू कर्ण, कोणागतीची बाजू. कोणा समोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू. आता मगाशी आपण पी च्या संदर्भातलं काढलं, आता क्यू च्या संदर्भात सांगा. समोरील बाजू आणि लगतची बाजू. क्यू, क्यू, क्यू ची समोरील बाजू कोणती आणि क्यू ला लगतची बाजू कोणती? क्यू ची समोरील बाजू क्यूबी कोणती समोरील आहे? बाजू. क्यू च्या समोरील बाजू कोणती? क्यूबी. हा कोण क्यू च काढायचं. पी हा कर्ण आहे ना मुलांनो. क्यू च्या बरोबर समोर येणारी बाजू. क्यू आर. नाही, क्यू आर पण नाही. एकदम समोर बघा. क्यू च्या बरोबर कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे? पी आर आहे. आणि लगतची बाजू कोणती आहे क्यू ला? हा बरोबर. क्यू ची लगतची बाजू कोणती आहे? कोण क्यू ची लगतची बाजू? पीक्यू. पीक्यू नाही, पीक्यू सोडून दुसरी घ्यायची, कारण पीक्यू कर्ण आहे. कर्ण नाही घ्यायचं. कर्ण असतो. समोरील आणि लगतची बाजू या दोन बाजूंमधली कुठली तरी असू शकते. पी आर आणि क्यू आर. क्यू ला समोरील बाजू पी आर आहे, मग लगतची बाजू ही तर क्यू आर. पी आर ही समोरील बाजू आहे बघा. क्यू ला समोरील बाजू क्यू आर आहे. ठीक आहे. आता आपण आणखी पुढचं गणित घेऊया. ही आता दुसरी आकृती दिली आहे तुम्हाला. अशी आकृती आहे. इथे y 90 अंशाचा आहे. याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? या आकृतीमध्ये कर्ण y 90 अंशाचा दिलेला आहे. कर्ण कोणता येईल? झेड आणि एक्स. झेड एक्स असं बोलायचं आणि मध्ये नाही टाकायचं. झेड एक्स काय आहे कर्ण? झेड एक्स. आणि यांच्या लांबी पण दिलेल्या दिलेली. जसं वाय झेड ची लांबी ए दिलेली आहे, वाय एक्स ची बी दिलेली आहे आणि झेड एक्स जी आहे ती सी दिलेली आहे. मग फक्त काय नाही करायचं, तेवढंच करायचंय. फक्त आपल्याला आधी ही गुणोत्तर काढून त्यांच्या लांबी फक्त टाकायच्या, बाकी काही नाही. याच्यामध्ये आपल्याला साइन एक्स, टॅन झेड, साइन एक्स, टॅन झेड, कॉस एक्स आणि टॅन एक्स या व्हॅल्यूज काढायच्या. पहिला आपण साइन एक्स काढू. साइनची व्याख्या काय आहे?
साईनची व्याख्या बोला. साइन बरोबर कोणासमोरील बाजू छेद करणं. मग सांगा छेद आता करणं. कोणासमोरील म्हणजे कोणत्या कोणत्या कोणासमोरील बाजू घ्यायची आहे? कोणत्या कोणासमोरील बाजू? साइन एक्स विचारलंय ना, मग एक्स कोणासमोरील बाजू. एक्स हा एक्स कोण आहे, त्याच्या समोरील बाजू कोणती दिसते? जो कोण दिला असेल त्या कोणासमोरील बाजू घ्यायची. एक्सच्या समोरील बाजू कोणती दिसते? कोण एक्स. एक्सच्या समोरील बाजू कोणती आहे? आकृतीमध्ये बघा, एक्स ला बरोबर समोर असणारी बाजू कोणती? एक्सच्या आकृती दिसते सर्वांना? आकृती दिसते सर्वांना? हा जो एक्स कोण आहे त्याच्या बरोबर समोर असणारी बाजू एक्स A. बघा बरोबर कोणास कोणती? ए नाही, X ए आणि लांबी A. आहे. ए नाही, ए ती लांबी आहे. नाव काय बाजूचं? या लांबी आहेत, लांबी नका घेऊ. X Z कर्ण आहे म्हणून X आणि Y. नाही, तुम्हाला कळलं नाही अजून ना. बघा कोण एक्स आहे की नाही त्याच्या समोरील बाजू पाहिजे मला. एक्सच्या बरोबर समोर कोणती बाजू दिसते त्रिकोणामध्ये? या एक्सच्या बरोबर समोर. अरे बाजूचं नाव 2 अक्षरी लिहायचं असतं, 1 अक्षरी कुठे असतं? वाय कसं काय बाजू होऊ शकते? वाय झेड ना मुलांना. आणि छेदामध्ये कर्ण लिहायचंय. कर्ण कोणता आहे? कर्ण एकच असतो, कर्ण बदलत नाही. एकदा आपण कर्ण शोधला ना की तोच कर्ण लिहायचा असतो. कोणता कर्ण मगाशी आपण बोललो याच्यामध्ये? कर्ण. मुली कोण उत्तरच देत नाही. मुलींनो उत्तर द्या. XZ. कर्ण कोणता आहे? हा XZ. झाल्या. एक्स झेड. आता हे आपल्याला गुणोत्तर मिळाल्यानंतर त्यांच्या लांबी दिलेल्या आहे, त्या लांबी फक्त टाकायच्या. वायझेड ची लांबी काय दिली आहे तुम्हाला? वायझेड किती दिलेला आहे? वायझेड ए दिलेला आहे. वायझेडच्या जागी त्याची लांबी लिहायची ए आणि एक्सझेडच्या जागी लिहायचं सी. म्हणजे तुमचं साइन एक्स जे गुणोत्तर आहे ते ए छेद सी येणार. अजूनपर्यंत आपण इथपर्यंत काढत होतो, पण आता लांबी दिल्यामुळे ती लांबी ए आहे आणि जो कर्ण आहे त्याची लांबी सी आहे. कळलं हे? हो. पटापट आता सांगा मला लगेच. बघा कर्ण वेगळाच ठेवा, कर्ण वेगळा ठेवायचा आणि उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत, 3 बाजू आहेत की नाही त्रिकोणामध्ये, एक कर्ण असतो आणि उरलेल्या बाजू जी आहे त्याच्यातली एक त्या कोणासमोरील बाजू असते आणि दुसरी कोणालगतची बाजू असते. आता टॅन झेडची, टॅनची व्याख्या काय आहे? टॅनची व्याख्या सांगा. टॅन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. मग कोणत्या कोणासमोरील बाजू घ्यायची आपल्याला? एक्स की झेड? झेड. मग झेडच्या समोरील बाजू सांगा आणि लगतची सांगा. कर्ण याच्यामध्ये नाहीये त्यामुळे कर्ण सांगू नका. झेडच्या समोरील बाजू कोणती दिसते? कोण झेड. तर कोण झेड बरोबर XY. हा झेड कोण आहे.
हा एक्स वाय बरोबर. एक्स वाय लगतची बाजू कोणती येणार? दुसरी उरलेली बाजू. कर्ण नाही घ्यायचंय. एक समोरील बाजू असते आणि दुसरी जी असते ती लगतची. 3 बाजू आहेत की नाही? ZY. त्याच्यामुळे ही जी आहे ती हा बरोबर. आता कसं सांगितलं? बरं YZ किंवा ZY काही सांग. आता यांच्या लांबी लिहा. XY ची लांबी किती आहे? B आहे. B लिहायची आणि YZ ची लांबी हा ते झालं लिहून आणि नंतर त्यांच्या लांबी टाकायच्या. XY ची लांबी किती दिलेली आहे? AB. नाही XY ची लांबी. XY ची लांबी किती दिली आहे बघा? B. B दिली. आणि छेद ZY ची लांबी किती दिली आहे? A. आता पुढे cos x. cos ची व्याख्या काय आहे? AB. cos ची व्याख्या. कोस बरोबर कोणालगतची बाजू व्याख्या. छेद कर्ण. कोणालगतची बाजू छेद कर्ण. मग सांगा x कोणालगतची बाजू. x कोणाचं घ्यायचंय? x ला लगतची बाजू कोणती आहे? x ला एक समोरील बाजू असते, एक लगतची असते. XY येणार. YZ कशी? एक्सच्या समोर येते बघा ना YZ. अरे YZ नाही येणार. YZ ही कोणा समोरील एक्सच्या समोरील बाजू आहे YZ. बघा ना एक्सच्या बरोबर समोर येते ती. लगतची कोणती आहे? लगतची बाजू बोल. एक ही समोरची आहे. YZ समोरील बाजू आहे. हा XY. XZ कर्ण आहे, ती नाही घ्यायची. YZ समोरील बाजू आहे, ती नाही घ्यायची. अरे Y आहे एक्स ला लगतची बाजू आहे का YZ? YZ ही एक्सच्या काय आहे? लगतची आहे की समोरील आहे? ही जी YZ बाजू तुम्हाला दिसते ती एक्स ला समोरील बाजू आहे की लगतची आहे? एक्सच्या समोर दिसते का की लागून दिसते? कुठे दिसते? आपल्याला लगतची विचारले की नाही, समोरील नाही विचारले. तुम्ही YZ जी सांगताय ती एक्स ला बरोबर समोर येणारी बाजू. लगतची कोणती घ्यायची? तर लगतची XY येणार, कारण एक XZ कर्ण आहे, ती तर नाही येणार. YZ त्याच्या समोरची बाजू आहे आणि YX लगतची बाजू. काय येणार मग? कोणा लगतची बाजू कोणती येणार? एक्सच्या लगतची बाजू कोणती? अरे झोपले सगळे? कोण एक्सला लगतची बाजू कोणती? मगाशी एकाने बरोबर उत्तर सांगितलं. बघा ना लगतची XY आहे की नाही? बघा XY का? कारण YZ तर एक्स ला समोरील बाजू आहे. XZ तर लगत, XZ तर कर्ण आहे. XZ कर्ण आहे. एक्स हा एक लगतची असते, एक समोरील असते, कर्ण असतो. 3 बाजू. पण आपल्याला ओळखायचं की समोर कोणती येणार. जी समोर येणार आहे ती लगतची, मग त्याच्या दुसरी जी असणार ती लगतची बाजू असणार. मग XY आणि कर्ण काय येणार? कर्ण तर ठरलेला असतो. XZ. आणि आता त्यांच्या लांबी लिहायच्या. XY किती दिलेली आहे? XY ची लांबी काय आहे? काय मॅडम? XY ची लांबी लिहायची. आता आपल्याला लांबी लिहायची ना. XY ची लांबी किती दिली आहे?
एक्स वाय ची लांबी किती दिली? बी बी. आणि एक्स झेड ची किती दिलेली आहे? हा एक्स झेड ची लांबी किती दिली? सी दिली आहे. ए कुठे? ए तर वाय झेड ची लांबी आहे. त्यानंतर आपल्याला टॅन एक्स काढायला सांगितलंय लास्टला. टॅन एक्स. टॅनची व्याख्या काय आहे? टॅन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. बरोबर. कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. कोणत्या कोणासमोर आणि लगतची घ्यायची आहे? कोणत्या कोणाची घ्यायची आहे? कोणत्या कोणासमोरील बाजू? मॅडम कोणत्या कोणासंदर्भात घ्यायचंय? कोणत्या कोणाचं गुणोत्तर घ्यायचंय? कोणत्या कोणासमोरील बाजू? एक्स की झेड? कोणाचं विचारले आपल्याला? टॅन एक्स विचारले. एक्स. एक्स या कोणाचं गुणोत्तर घ्यायचंय? बाजू एक्सचं विचारलंय ना, मग कोणासमोरील बोलल्यावर कोणत्या कोणासमोरील? एक्सच्याच कोणासमोरील. नाही तर जाल झेडच्या कोणासमोरील बाजू घ्यायला. इथे झेड नाहीये, इथे एक्स आहे, त्यामुळे एक्सची गुणोत्तर घ्यायची. मगाशी आपण जो काढला तो टॅन झेड काढला, मग ते झेडच्या समोरील बाजू घ्यायची. आता एक्सच्या समोरील बाजू आणि एक्सची लगतची बाजू. एक्सला समोरील बाजू कोणती आहे? कोणासमोरील बाजू छेद कोणालगत कोणती आहे? एक्सच्या कोणासमोरील बाजू कोणती आहे? बरोबर समोर. एक्सच्या समोर येणारी बाजू. कोणाच्या समोरील बाजू कोणती दिसते? एक्स झेड तर कर्ण आहे. कर्ण नसतो घ्यायचा. कर्ण कर्णाच्या जागी घ्यायचा. बाकी कोणासमोर? वाय झेड. आणि लगतची बाजू कोणती घ्यायची? हा, कोणालगतची बाजू कोणती घ्यायची? एक्सला लगतची बाजू कोणती आहे? झेड वाय समोरील आहे. झेड वाय झेड वेगळी कशी? वाय झेड म्हणजे झेड वाय आहे. पटकन सांगता आलं पाहिजे. आता एवढी आपण गणित सोडवली, आपल्याला लगेच आता ओळखता आलं पाहिजे की लगतची कोणती. वाय झेड हा एक्स वाय. आता वाय झेड ची लांबी आहे ए, इथे ए लिहिते मी, आणि एक्स वाय ची लांबी आहे बी. ए छेद बी असं गुणोत्तर. ही आपण गुणोत्तर काढली. कळलं सगळ्यांना? हे समजलं का? आता पुढचं तिसरं गणित. तिसऱ्यामध्ये पण एक आपल्याला काटकोन त्रिकोण दिले, आणि आता कोणांची मापं दिलेत आपल्याला. अशी नावं नाही दिलेत, म्हणजे नावं दिली आहेत पण त्यांची मापं पण दिलेली आहेत. असं LMN त्रिकोण काढलेलं आहे. LMN त्रिकोण दिलेला आहे, आणि हा एल जो आहे तो 90 अंशाचा आहे. एल 50 अंशाचा दिलाय.
हा एम 90 अंशाचा, हा एल 50 अंशाचा आणि एन जो आहे तो 40 अंशाचा दिला. आणि आपल्याला त्याच्यावरून या सगळ्या गुणोत्तरांची किंमत काढायची. साइन 50, कॉस 50, टॅन 40 आणि कॉस 40. कोणते कोणते गुणोत्तर काढायचे? साइन 50, साइन 50, कॉस 50, नंतर टॅन 40 आणि कॉस 40. ही 4 गुणोत्तर आपल्याला काढायचे. आता साइन 50 बघा, साइन लिहायची. साइनची व्याख्या काय आहे? कोणासमोरील बाजू छेद करणं. कोणासमोरील बाजू छेद करणं. पण आता कोणाचं असं लेटर नाही दिलंय, त्याचं माप दिलंय. मग ते सेम तसंच करायचं, फक्त तो कोणता 50 अंशाचा कोण, हा 50 अंशाचा इथे कोण आहे त्याच गुणोत्तर काढायचे. म्हणजे एल कोण. आपण मगाशी जे काढत होतो ते लेटर घेऊन काढत, आता माप त्याचं मापच घ्यायचं. म्हणजे तुम्हाला साइन एल विचारलं तरी हेच येणार, कारण एलच माप 50 आहे. साइन 50, एलच माप 50 अंश आहे. कोणासमोरील बाजू 50 अंशाच्या समोरील बाजू कोणती? समोरील बाजू मुलांनो, समोरील एलच्या म्हणजे 50 अंशाच्या समोरील बाजू. एल एम कसं येणार? एल एम ही समोरील बाजू आहे का 50 अंशाच्या कोणाची? 50 अंशाचा कोण इथं आहे, हा त्याच्या एल एन हा काय आहे त्रिकोणाचा? बघा, एलचा विचार केला ना, एल या कोणाचा विचार केलात ना तुम्ही, तर एलच्या बरोबर समोर बाजू कोणती दिसते तुम्हाला? एकदम एलच्या समोर बाजू कोणती दिसते? त्या कोणाच्या समोर या ना तुम्ही, समोर बघा तिथे कोणती बाजू आहे? एलच्या समोर बाजू, हा एम एन आहे. आणि कर्ण कोणता याच्यामध्ये, या आकृतीमध्ये? कर्ण एल एन. कळलं का? आता एल म्हणजे हा 50 अंशाचा जो कोण आहे त्याच्या बरोबर समोर एम एन येते. ही समोरील बाजू आहे. एलच्या 50 अंशाचा जो कोण आहे त्याच्या समोरील बाजू एम एन, कर्ण एल एन, आणि उरली एल एम आहे ना, ही लगतची बाजू आहे. ही तिसरी जी असते, एक कर्ण असतो, एक समोरील बाजू असते आणि एक लगतची असते. आणि तुम्ही कोण एन चा विचार केला ना, एन चा हा कोण एन म्हणजे 40 अंशाचा, तर 40 अंशाच्या समोरील बाजू कोणती दिसते तुम्हाला? एन बाजू 40 अंशाच्या समोर एकदम कोणती बाजू दिसते त्रिकोणाची? एल एम. बरोबर, एल एन. कर्ण एल एन, कर्ण तर फिक्स आहे एल एन. आणि या 40 अंशाचा जो हा कोण आहे एन, त्याची लगतची बाजू कोणती घ्यायची आपण? लगतची 40च्या लगतची बाजू कोणती घ्यायची? एक समोरील आहे, एक कर्ण आहे आणि उरलेली आहे ती लगतची. मग कोणती लगतची येणार याला? 40ला 40ची लगतची बाजू कोणती? बरोबर, व्हेरी गुड. आता कळलं ना तुम्हाला? आता मला पटापट हे सगळी गुणोत्तर सांगा. पहिला आता आपण साइन 50 काढला, आता कॉस 50 काढायचं. कॉसची व्याख्या काय आहे? कॉसची व्याख्या बरोबर कोणाला बाजू छेद करणं. कोणाला लगतची बाजू छेद करणं. सांगा आता 50च्या
लगतची बाजू कोणती? 50 अंशाचा जो कोन आहे त्याला लगतची बाजू कोणती? एल 50 ला लगतची बाजू कोणती? MN. MN तर समोरील बाजू आहे ना मुलांनो. 50च्या समोरील बाजू MN आहे. आपल्याला कोणाच्या L च्या बरोबर समोर MN आहे. MN ही समोरील बाजू आहे L च्या. लगतची कोणती घ्यायची? MN नाही येणार आणि LN पण नाही येणार. MN ही बरोबर समोरची बाजू आहे 50. एल हा LM. बरोबर. LM. ठीक आहे. LM आणि कर्ण कोणता आहे? एल एल बरोबर. LN किंवा NL. ठीक आहे. हे गुणोत्तर आपले 2 झाले. आता पुढचे 2 आपल्याला आहेत. tan 40 विचारले. tan 40. आधी tan ची व्याख्या लिहा आणि मग त्याच्यातल्या त्रिकोणातल्या ज्या बाजू आहेत त्या शोधायच्या. तर tan 40. tan ची व्याख्या काय आहे? कोना टॅन बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू. छेद बोला आता. tan 40 कोणासमोरील बाजू कोणती? 40च्या समोरील बाजू कोणती? एल एम बरोबर. व्हेरी गुड. LM. आणि लगतची? चाळीस ला लगतची बाजू. एल एल 40. हा काय? एम एन बरोबर. बरोबर. व्हेरी गुड. बरोबर आहे. आता cos 40 सांगा मला. cos 40 शेवटचं गुणोत्तर विचारायचं. cos 40 cos ची व्याख्या सांगा आधी. मग आपण बाजू शोधू कोणत्या आहेत. cos ची व्याख्या लिहा. बरोबर कोणालगतची बाजू छेद कर्ण कर्णभुजा. बरोबर. लगतची बाजू छेद कर्ण. आता सांगा लगत कोणती आहे? 40 ची. 40 विचारले. cos 40. 40 ला लगतची बाजू कोणती आहे? 40 अंशाचा जो कोन आहे N त्याला लगतची बाजू कोणती आहे? N ला लगतची. आधी समोर बघा. समोरची सोडा कर्ण सोडा आणि उरलेली जी बाजू असणार ती लगतची असणार. एक समोरील असते. आता 40 ला बरोबर समोर जी बाजू आहे ती कोणती दिसते? 40 बरोबर समोरची बाजू कोणती दिसते? हा ती नाही घ्यायची आपल्याला. समोरील नको, लगतची पाहिजे. हा LM समोरील आहे. आपल्याला cos साठी लगतची पाहिजे. LM नाही चालणार कारण LM समोरील आहे. आपल्याला लगतची पाहिजे. LN कर्ण आहे तो खाली घ्यायचा आपण. मग उरली कोणती बाजू? तिसरी. ती लगतची असणार. लगतची 40 अंशाला लगतची बाजू कोणती आहे त्रिकोणाची? एल एम आ कोणती? एल एम LM तर समोरील बाजू आहे ना मुलांना. 40च्या बरोबर समोरची बाजू LM आहे. आपल्याला व्याख्येमध्ये समोरील बाजू नाहीच आहे. cos मध्ये काय येते? cos मध्ये लगतची बाजू. LM ही
40च्या बरोबर समोर आहे, आपल्याला लगतची पाहिजे. लगतची कोणती येणार? 40ला लगतची बाजू. NM. MN बरोबर. MN लिहा किंवा LN. आणि कर्ण कोणता आहे? LN. कर्ण बोला पटकन. LN कर्ण. ठीक आहे, हे लक्षात ठेवा जरा. आता पुढे आपल्याला चौथं गणित सोडवायचंय. चौथ्या गणितामध्ये आपल्याला अशी आकृती दिली बघा तुम्ही. आणि या आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळी गुणोत्तरे शोधायची. आता या आकृतीमध्ये थोडस काय कन्फ्युजन आहे माहितीये का? या आकृतीमध्ये दोन काटकोन त्रिकोण दिसतात. इथे हा एक, बघा हा काटकोन त्रिकोण एक आहे, PQS. हा एक काटकोन त्रिकोण आहे PQS. आणि दुसरा जो काटकोन त्रिकोण आहे तो आहे PQR. हा ठीक आहे, इथे R आहे. असे दोन काटकोन त्रिकोण. आणि तुम्हाला थिटा जो दिसतोय तो इथे दिसते बघा. हे जे असे चिन्ह असते ना त्याला थिटा म्हणतो, आणि असे चिन्ह आहे ना त्याला अल्फा म्हटलंय. हे जे आहे अल्फा आहे आणि हा थिटा आहे. तर थिटाची आणि अल्फाची वेगवेगळी गुणोत्तर आपल्याला शोधायला सांगितलं. मग थिटाची जर शोधायची आहे तर हा त्रिकोण बघायचा PQS, आणि अल्फाची जर शोधायची तर PQR बघ. आणि मग दोघांची पण गुणोत्तर आपल्याला काढता येत. म्हणजे कसं? आता मला सांगा फक्त की हा जो पहिला काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण PQS, या PQS मध्ये हा Q जो आहे हा 90 अंशाचा आहे. इथं याच्यात कर्ण कोणता आहे सांगू शकता का? हा एवढाच फक्त त्रिकोण घ्या, एवढाच. हा रेड मध्ये जो दिसतोय तो, हा एवढाच PQS आहे. एवढाच हा PQS आहे. या PQS मध्ये कर्ण कोणता आहे सांगा? या PQS मध्ये कारण थिटा PQ. कोणता आहे? PQ. PQ कसा येणार? हा 90 अंशाचा कोण आहे ना, Q 90 अंशाचा आहे की नाही? त्याच्या बरोबर समोरची बाजू कर्ण असते. कोणता आहे कर्ण? PS. बरोबर, कर्ण PS आहे. आता मला सांगा थिटा समोरील बाजू कोणती आहे? हा जो थिटा कोण आहे, हा थिटा कोणाच्या बरोबर समोरची बाजू कोणती? थीटा Q. थिटाला बरोबर समोरील बाजू कोणती? बाजू या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण बघू नका, हा बाजूचा त्रिकोण QS तुम्ही बघताय. हा बरोबर, QS थिटाच्या समोरील बाजू. कर्ण तर ठरलेला आहे. त्रिकोण PQS मध्ये कर्ण PS आहे. थिटा समोरील बाजू कोणती दिसते आहे? QS. आणि थिटा लगतची बाजू कोणती आहे? थिटाच्या लगतची बाजू एक कर्ण आहे, ही PS कर्ण आहे आणि QS समोरील बाजू आहे. राहिली कोणती बाजू? ती लगतची बाजू असणार. कोणती बाजू राहिली त्या त्रिकोणामध्ये?
PQS मध्ये कोणती बाजू राहिली आहे घ्यायची? एक ही थिटाच्या समोरची बाजू जी आहे ती QS आहे. हा PS जो कर्ण आहे. PQ. मग आता राहिली कोणती तिसरी बाजू? व्हेरी गुड, PQ. म्हणजे इथे थिटा येणार. ठीक आहे. आता असंच आपण या दुसऱ्या त्रिकोणात, आता असं समजा की हा दुसरा त्रिकोण आहे फक्त PQR. त्रिकोण PQR दिसतोय? तेवढाच फक्त बघा, त्रिकोण PQR, बाजूचा त्रिकोण बघू नका. त्रिकोण PQR मध्ये हा जो निळ्या रंगाचा त्रिकोण दिसतोय तोच बघा फक्त. हा बाजूचा जो PQS आहे तो आता नाहीये असं समजा. आता याच्यामध्ये पण हा Q जो आहे कोण तो 90 अंशाचा आहे इथं. कोण Q जो आहे तो 90 अंशाचा आहे. त्याच्याबरोबर समोरची बाजू कर्ण. मग या त्रिकोणात कर्ण कोणता आहे PQR मध्ये? PQR मध्ये कर्ण कोणता आहे? बरोबर Q 90 अंशाचा आहे. त्याच्या बरोबर समोरची बाजू कर्ण असते. कोणता कर्ण आहे? PR. बरोबर, कर्ण PR आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा अल्फा दिसते बघा, अल्फा. या अल्फाच्या समोरील बाजू कोणती आहे? अल्फा समोरील बाजू कोणती? QP. QP. बरोबर. सांगितलं मॅडम. अल्फा अल्फा हा जो अल्फा दिसतोय ना, हा कोण, त्याच्या बरोबर समोर येणारी बाजू, समोरील बाजू QP. बाजूवाला. QP. आणि अल्फा लगतची बाजू कोणती? अल्फा लगतची बाजू, अल्फाच्या लगत असलेली बाजू कोणती? बघा हा कर्ण आहे P. ठीक आहे, हा कर्ण आहे. हा तुमचा कर्ण आहे. आणि अल्फाच्या समोरील बाजू PQ आहे. अल्फाला बरोबर समोर असणारी बाजू PQ आहे. मग राहिली कोणती बाजू? तिसरी, ती लगतची बाजू असणार अल्फाला. अल्फाला लगतची बाजू कोणती? त्रिकोणामध्ये तिसरी बाजू कोणती आहे? RQ. बरोबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. बाकी आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. हे शेवटचं RQ. हे शेवटचं तुम्ही सोडून आणाल. शेवटचंच राहिलंय. ठीक आहे, सोडवायचं. आपली वेळ संपली. बाय.